आदिवासी शेतकरी करणार आत्मदहन। सततची नापिकी व कर्ज बाजारीला कंटाळून घेतला टोकाचा निर्णय। बोदवड शहरातील शेतकरी शांताराम रामकृष्ण कोडी आणि त्यांच्या आई मनकर्णाबाई कोडी पिकांच्या नुकसानीला कंटाळत येत्या 4 जून 2025 रोजी जिल्हा परिषद जळगाव कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे। गेल्या 35 वर्षापासून नुकसान भरपाईसाठी सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतलेला आहे। यामुळे कोडी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढावलेले असून ते आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेण्यास प्रवृत्त झालेले आहे। शासकीय यंत्रणाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे त्यांनी आता आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी आणि पीडित शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केलेली आहे। मी एक आदिवासी शेतकरी शांताराम रामकृष्ण कोडी। माझं शेत मोजे शलवड शिवार येथे असून 1982 मध्ये लघु सिंचन विभागाने तिथे तलाव बांधलेला आहे। मात्र माझ्या तलावाचं पाणी माझ्या शेतात शिरून माझं अतोनात नुकसान होत आलेलं आहे। या संदर्भात मी पूर्ण विभागाशी आणि संबंधित विभागाशी पाठपुरावा केलेला आहे। या संदर्भात महोदय मुख्यमंत्री महोदयापासून तर जिल्हा अधिकारी असो, जिल्हा परिषद सिंचन विभाग असो, तहसील आहे, सर्वांना मी याबाबत दिलेला आहे। माझं वेळोवेळी पंचनामाही झालेला आहे। सिंचन विभागामार्फत माझ्या शेताची लेवलही काढण्यात आलेली आहे। मी मागच्या वेळेसही आत्मदहन संदर्भात इशारा दिला होता। त्यावेळेस माझी समज काढून मला विश्वास दिला गेला होता की तुमच्या येणाऱ्या काळात तुमचं काम होईल, तुमचा अन्याय थांबला जाईल, तुम्हाला नुकसान भरपाई देऊन तुमचा भविष्यात नुकसान होणार नाही या संदर्भात मला आश्वस्त केलं होतं। मात्र प्रशासन लेवलवरही या कोण्याच प्रकारचा पाठपुरावा किंवा सहकार्य झालेला नाही। मी या सर्वाला कंटाळून आज माझ्यावरती मोठ्या प्रमाणात कर्ज झालेलं आहे। ज्या लोकांनी मला विश्वासाने कर्ज दिलेलं आहे मी त्यांना परत करू शकत नाही आहे। या विवंचनेतून मी आज ठरवलं आहे की मी येणारा 4/6/2025 पर्यंत जर का शासनाने त्वरित माझ्या मागण्या मान्य नाही केल्यास मी जिल्हा परिषद समोर स्वतः आत्मदहन करणार आहात याबाबत मी इशारा दिलेला आहे। माझी मागणी हेच आहे की माझं आतापर्यंत झालेलं नुकसान आहे, माझं आजपर्यंत 2 लाख रुपये वर्षीप्रमाणे पकडलं तरी माझे 90 ते 95 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि भविष्यातही नुकसान होत आलेलं आहे। आता मागच्या वर्षी माझा विमाही रद्द केलेला आहे। माझं 100% नुकसान झालेलं आहे, मात्र विमा कंपनीने माझा विमा क्लेम रद्द केलेला आहे। आमचा शेत रस्ता संपादित केलेला आहे आणि शेत संपादित रस्ता केलेला असताना पर्याय रस्ता देणं हे शासनाचं बंधनकारक असतानाही संबंधित जिल्हा परिषद विभागाने तो रस्ता आम्हाला दिलेला नाही। आम्हाला 1 किलोमीटर रस्त्यावरून डोक्यावर सुद्धा शेत सामान घेऊन पाडा घेऊन जावं लागतं। बाकीच्या शेतकऱ्यांना विनंती करून आम्हाला रस्ता मार्ग काढावा लागतोय। पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर तलाव पूर्ण भरतो आणि माझ्या शेतातून नाला गेलेला आहे, त्यामुळे तलाव फुल भरला गेला तर नाला पूर्ण भरून पूर्ण नाल्याचं पुरं पाणी शेतामध्ये शिरतं आणि त्यानं पूर्ण शेत पाण्याखाली जातं, उर्वरित शेत चिबूड जातं। त्यामुळे कोणत्या प्रकारचं उत्पन्न घेण्याचं साधन तिथे राहत नाही। त्या संदर्भात मी मागच्या वेळेस फोटो काढलेले आहे की आम्ही स्वतः अक्षरशः पाण्यात उभं राहून मका पीक बाहेर काढलेलं आहे। सिंचन विभागाचे मुक्त्यानगरचं ऑफिस असो की जिल्हा परिषदचं ऑफिस असो, या संबंधित विभागाला मी याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार करून फोटो काढून आणि मागच्या विभागाचे स्वतः प्रत्यक्ष येऊन त्यांनी लेवल काढली आणि त्यांच्या लक्षात आलं की माझं शेत पाण्यात बुडतं। त्यांनी मान्य करूनही भविष्यातली उपाययोजना केलेली नाही। मी याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करत आलो आहे आणि एक कर्जबाजारी शेतकरी म्हणून एक शेवटची विनंती आहे की मला न्याय द्या, नाहीतर मी जिल्हा परिषद समोर स्वतःला पेटून घेईल आणि याची सर्व जबाबदारी समज जिल्हा परिषदची असेल हे आज मी विनंती करून सांगतोय।